रायगडसह अलिबाग कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या झंझावाती विकास कामाच्या जोरावर तटकरे साहेब पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी महायुती लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार रॅली प्रसंगी बोलताना केले। महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारानिमित्त कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली गावागावात जाऊन प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघातून 3000च्या वर लीड देऊन प्रचंड मतांनी तटकरे साहेबांना विजयी करणार असल्याचे राजाभाई केणी यांनी सांगितले। तसेच अनंत गीते 10 वर्षे मंत्री, एक वेळा उद्योग अवजड मंत्री असताना त्यांनी कोणतेही जड काम केले नाही, तर सुनील तटकरे यांनी रायगडसह कोकणचा विकास केल्याने ते कोकणचे भाग्य विधाते आहेत। तर आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार सुनील तटकरे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार असल्याचे रसिका केणी यांनी सांगितले। या प्रचार रॅलीमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब उमेदवार आहेत आणि ते याच्या अगोदर सुद्धा खासदार होते आणि त्यांच्या विकासाचा झंझावात गेले ते 15 वर्ष या रायगडमध्ये पालकमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, राज्यमंत्री होते। त्यांच्याकडून जो कोकण पट्टीमध्ये विकास झाला, अलिबाग तालुक्यामध्ये विकास झाला, त्या विकासाच्या जोरावरच या अलिबाग तालुक्यातील आणि रायगडची जनता सुनील तटकरे साहेबांच्या घड्याळा समोरील बटन दाबून त्यांना भरघोष मताने निवडून आणतील। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असल्या कारणाने सुनीलजी तटकरे साहेबांना निवडून देणे ही आजची काळाची गरज आहे आणि त्यामुळेच्या अलिबाग तालुका, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली तटकरे साहेबांना जवळजवळ 35,000च्या वर जास्तीत जास्त लीड मिळणार आहे, यात मात्र शंका नाही। तर माझं मत तटकरे साहेबांना असेल, कारण की जेव्हा आम्ही गीते साहेबांच्या सोबत होतो आणि तेव्हा ते अवजड मंत्री काहीतरी होते, फक्त नावाला होते का कुठल्याही प्रकारचं जड असं काम त्यांनी केलेलं मला आठवत नाही आहे। आणि कोकणचं भाग्य विधाते म्हणून जर ओळखायला गेलं, जर कोकणातली कुठली कामं होणारी असतील तर ती तटकरे साहेबांच्या माध्यमातूनच होऊ शकतात। आणि आज जसं आम्ही आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या पाठीशी राहून आमदार म्हणून आम्हाला त्यांचा खंबीर पाठिंबा मिळतो आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला एक असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आज तुम्ही बघू शकतात महिला वर्ग किती आहे, एवढ्या उन्हात सुद्धा एवढ्या वयस्कर महिला किंवा वयस्कर पुरुष आणि तरुण मंडळी सुद्धा या तटकरे साहेबांच्या प्रचार सभेसाठी तुम्हाला दिसून येत आहेत। तर तुम्ही बघू शकता, याच्यावरून तुम्ही लावू शकता कल की तटकरे साहेबच निवडून येणार आहेत आणि आम्ही घड्याळाला मत देणार, कारण आम्ही फक्त रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनाच मानलेलं आहे। त्यामुळे आम्ही फक्त सुनील तटकरे यांनाच ओळखतो आणि आमचं सर्वांचं मत जे रायगड जिल्ह्याचं जे खासदार म्हणून आम्ही निवडून देणार आहोत ते फक्त सुनील तटकरे साहेबांनाच देणार आणि आम्ही तसंच महेंद्रजी दळवी साहेब यांचे समर्थक आहोत, म्हणून सुनीलजी तटकरे यांनाच आम्ही निवडून देणार आणि घड्याळालाच 2 नंबरचं बटन दाबून सर्व महिला, पुरुष आणि रायगड जिल्ह्यातील सर्वजण आम्ही 2 नंबरचं बटन दाबून घड्याळाला बहुमताने निवडून देणार आणि सुनील तटकरे साहेब, अबकी बार सुनील तटकरे साहेब जिंदाबाद। आता मोदी साहेबांनाच निवडून देणार आहोत।